येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सो आपलं चालू आहे इंडिया आणि न्यूक्लिअर. त्या इंडिया आणि न्यूक्लिअरकडे जाण्याच्या अगोदर आजचं आर्टिकल आले आणि फार सुंदर आर्टिकल, याच्यामध्ये तुम्हाला जिओ पॉलिटिक्ससाठी भरपूर साऱ्या गोष्टी अंडरस्टँड होणार आहेत. ठीक आहे, तुम्ही त्याचं आर्टिकल रीड केले, त्याचं ॲनालिसिस केले, फक्त मराठी ट्रान्सलेशन बाकी आहे. ॲक्च्युली ट्रान्सलेशन पण केलं, त्याचं एडिटिंग बाकी आहे. ठीक आहे, त्याच्या नोट्स पण काढलेले आहेत. सो तुम्हाला ते उद्या प्रिंट आउट देईल मी. आणि इंग्लिशवाल्यांना गरज नाही, कारण का इंग्लिशवाल्यांनी हे डायरेक्ट वाचलं तरी चालेल, हरकत नाही. सो लेट स्टार्ट. काय पहा, हे कशाच्या कंटेक्समध्ये जे ट्रम्प आहेत, त्या ट्रम्पनी युक्रेनसाठी पीस प्लॅन तयार केला 28 पॉईंट. त्यांनी ऑलरेडी पीस प्लॅन तयार केला होता गाझासाठी, त्याबद्दल ऑलरेडी मी डिस्कशन केलेलं आहे. जाऊन पहा, यूट्यूबवरती पण आहे, आपल्या ॲपवरती पण असेल कदाचित. युक्रेनसाठी मी आज डिस्कस करणार आहे. येस, गुड मॉर्निंग. सो युक्रेनसाठी आज डिस्कस करूया. लेट्स से फॉर एक्झाम्पल, त्यातल्या गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहे आपल्याला, इम्पॉर्टंट काय आहे. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ट्रम्प यांनी तयार केलेला हा प्लॅन आहे, आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यातून काय त्यांना साध्य करायचं, हे जिओ पॉलिटिक्स काय आहे त्याबद्दल त्यांनी डिस्कशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स सी. प्रेसिडेंट ट्रम्प्स न्यू पीस प्लॅन, आणि हे लिहून घ्यायचं, नोट्स डाऊन करून घ्यायचं. मी जेव्हा सांगेल ते. ऑफर्स ए फ्रेश लुक ॲट व्हॉट हॅज लॉंग सीन अँड इम्पॉसिबल प्रपोजिशन. काय इम्पॉसिबल प्रपोजिशन होतं? US रशिया पार्टनरशिप. येस, सॉरी, आपल्या इंट्रोडक्शन, जेव्हा कधी US रशिया कुठेतरी ह्या कंटेक्समध्ये येईल, त्या कंटेक्समध्ये, राईट, की कुठेतरी रशिया आणि अमेरिकेची भागीदारी हे एक अशक्य वाटणारी गोष्ट होती. दिस इज अन इम्पॉसिबल प्रपोजिशन. ठीक आहे, नेक्स्ट. वॉशिंग्टन अँड मॉस्को हॅव बीन ॲट वॉर्स फॉर नियरली 2 डिकेड. 2 दशकं झाले त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे क्लेश चालू आहे. ठीक आहे, संघर्ष चालू आहे. मेनी कॅपिटल्स हॅव अज्युम देअर रायव्हलरी इज द परमनंट. आणि असं बऱ्याच मेनी कॅपिटल्स हॅव अज्युम मीन्स काय? ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा कधी इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा कंटेक्स्ट केला जातो, तेव्हा कधी पण त्या देशाचं नाव घेतलं जातं, लाईक USA, रशिया एटसेट्रा. जेव्हा फॉरेन पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह, तेव्हा कॅपिटलचं नाव घेतलं जातं, लाईक दिल्ली बिलिव्ज, मॉस्को बिलिव्ज, मॉस्को डू धिस. याचा अर्थ काय आहे? मॉस्को मीन्स रशिया डू धिस, बरोबर. क्रेमलिन डू धिस, युक्रेन डू धिस. या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. ठीक आहे, सो सिम्पल. बट आपल्या प्रायमरी अजम्पशनसाठी समजून घ्यायचं की आपल्यासाठी दिल्ली पण एकच आहे, इंडिया पण एकच आहे. इफ इंडिया डिड दिस तरी एकच आहे, दिल्ली डिड दिस तरी याचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, सो बऱ्याच वेळा हे एक IR मध्ये एक ट्रॅडिशन आहे की कॅपिटलचं नाव वापरलं जातं. मग इथं अर्थ काय? मेनी कॅपिटल्स डू दिस, म्हणजे भरपूर साऱ्या कंट्रीजनी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे की US रशिया आता पार्टनरशिप होणं मुश्किल आहे, आणि कारण का त्यांचं फाईट चालू आहे. ट्रम्प इज चॅलेंजिंग दॅट अजम्पशन. आणि ट्रम्पनी हे जे गृहीतक आहे, हे अजम्पशन आहे, याला चॅलेंज केले. कशा प्रकारे? की त्याची कुठेतरी इच्छा दिसतीये की ही US रशिया पार्टनरशिप भागीदारी एका डायरेक्शनने चालली पाहिजे, आणि तो डिफरंट डायरेक्शनने चालली पूर्ण जगाच्या. पूर्ण जग बिलीव्ह करते की US रशियामध्ये कुठे ना कुठे संघर्ष असेल. हिज युक्रेन पीस प्लॅन कंटेन्स आयडियाज ऑफ स्वीपिंग इम्प्लिकेशन्स. सो पहिलं इम्प्लिकेशन्स, परिणाम, ट्रम्प पीस प्लॅनचे परिणाम, द इम्प्लिकेशन्स ऑफ ट्रम्प्स पीस प्लॅन विथ रिस्पेक्ट टू द युक्रेन. ट्रम्पचे युक्रेन पीस प्लॅन म्हणजे शांतता करार किंवा शांतता योजनेचे परिणाम काय? पहिला, रिइंटिग्रेटिंग द रशिया इन टू द वर्ल्ड इकॉनॉमी. रशियाला पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा सामावून घेतले जाऊ शकते किंवा समाविष्ट केले जाऊ शकते. रशिया पूर्ण जागतिक व्यवस्थेत समाविष्ट होऊ शकते. येस, पीस प्लॅन झाल्याचा अर्थ काय? त्यांनी सगळे रशियावरचे निर्बंध हटवलेत. याचा अर्थ रशिया पुन्हा एकदा जागतिक इकॉनॉमीमध्ये येऊ शकतं, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये. दुसरं, इन्व्हायटिंग मॉस्को टू द वेस्टर्न G7. पुन्हा एकदा रशियाला G7 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. रशियाला G7 मध्ये आलं म्हणजे काय? रशिया आणि वेस्टर्न मिळून एकत्र कुठेतरी डॉमिनन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे इकॉनॉमीमध्ये, परत ग्लोबल पॉलिटिक्स शेप करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तिसरं, लॉन्च इन ए ब्रॉड US रशिया इकॉनॉमिक पार्टनरशिप. कुठेतरी US आणि रशिया एक लांब पल्ल्याची लॉंग टर्म आर्थिक भागीदारी तयार होऊ शकते, त्यांच्यामध्ये इकॉनॉमिक पार्टनरशिप तयार होऊ शकते. हे 3 इम्प्लिकेशन आहे सरळ प्लॅनचे. ठीक आहे, सो क्वेश्चन आला तर डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. युक्रेन रशियाचे काय इम्प्लिमेशन होऊ शकतात किंवा पीस प्लॅन झाल्यानंतर हे ॲनालिसिस करा. हे पहा, डायरेक्ट क्वेश्चन हा नाही येणार आहे की पीस प्लॅनवरती काय होऊ शकतं. क्वेश्चनमधील हे यातली जे कंटेंट आहे ना, ते पूर्ण थ्रूआउट तुम्ही IR वापरू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. द ट्रम्प्स 28 पॉईंट पीस प्लॅन फॉर युक्रेन की रशियन डिमांड्स. मग याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? एक, रशियाला काय फायदा होऊ शकतो?
रशियाच्या डिमांड कोणत्या कोणत्या फुलफिल होतात किंवा रशियाच्या डिमांड्स काय आहेत, ॲटलिस्ट हे तुम्हाला यातून कळालं ना. पहिली गोष्ट काय आहे, सीडिंग ईस्टर्न युक्रेन. सो युक्रेनचा जो पूर्व भाग आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी आता रशियाने कब्जा केलेला आहे तो कोणाला राहील, रशियाला राहील. सो पहिला परिणाम काय होणार आहे की युक्रेनचा जो काही पूर्वेचा भाग आहे तो रशियाकडे जाणार आहे, रशियाला सोडून द्यावा लागणार आहे. ठीक आहे. सो पहिला परिणाम किंवा रशियाच्या डिमांड पण ते आहेत की तो भाग आता जो कॅप्चर केला आहे आम्ही तो आमच्याकडेच राहील. दुसरं क्रिमिया. सो पूर्व भाग पण आणि क्रिमिया जे 2014 मध्ये क्रिमिया ॲक्वायर केलं होतं ते क्रिमिया पण रशियाकडेच राहील. आणि त्याच्यावरती पण डिस्प्यूट होता. युक्रेन म्हणत होतं हे आमचा पार्ट आहे, पण द मोमेंट हा पीस प्लॅन होईल या पीस प्लॅनमध्ये रशियाचं प्रोजेक्शन असते की हा क्रिमिया पण आम्हाला पाहिजे आणि जो ईस्टर्न पार्ट आम्ही घेतला तो देखील आम्हाला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, किपिंग क्यू आउट ऑफ नॅटो. दुसरा परिणाम काय होणार आहे, क्यू म्हणजे कोण, युक्रेन. युक्रेन नाटोच्या बाहेर राहील, जे की रशियाला पाहिजे होतं. युक्रेन नाटोच्या बाहेर राहील. आणि थर्ड थिंग, लिमिटिंग इट्स मिलिटरी एड. कुठेतरी युक्रेनला मिळणारी लष्करी मदत कमी होईल किंवा त्यावरती मर्यादा येतील. युक्रेनच्या लष्करी मदतीवरती मर्यादा येतील. ठीक आहे. नेक्स्ट, मग ट्रम्पनी युक्रेनला कुठे ना कुठेतरी एक एक्झॅक्ट वर्ड काय, अल्टिमेटम दिलेलं आहे की एक कुठेतरी सांगितलं की भाई तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं लागेल, अदरवाईज आम्ही इथून पुढे कुठलेही मिलिटरी एड देणार नाही, पूर्णपणे कट ऑफ केले जाईल. आणि त्यांना माहिती आहे युक्रेनला द मोमेंट US मिलिटरी एड कट ऑफ होईल फक्त युरोपच्या जीवावरती, फक्त युरोपच्या एडवरती, मदतीवरती, अनुदानावरती शक्य नाही त्यांना युद्ध करणं. द इनिशिएटिव्ह हॅज रॅटल्ड युरोप. मग हा जो इनिशिएटिव्ह आहे पीस इनिशिएटिव्ह याच्यातून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणाला झाला, रॅटल्ड युरोप. कारण युरोपच्या सॉव्हर्निटीचा प्रश्न आहे ना हा. युरोपला लक्षात येते उद्या युक्रेन आहे तर नेक्स्ट टाइम युक्रेनपासून आत येऊ शकतात ते. सो सगळ्यात जास्त जो धोका होता तो युरोपला होता आणि सगळ्यात जास्त नाराज कोण झाले, युरोप. अँगर्ड युक्रेन. युक्रेननंतर रागच येणार आहे भाई, ते म्हणतात डायरेक्ट क्रिमिया गेला तुम्ही मान्य करा, ईस्टर्न टेरिटरी गेली तुमची मान्य करा. अँड जनरेटेड स्ट्रॉंग क्रिटिसिझम इन द US इटसेल्फ. USच्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांना विरोध झाला. हे इम्प्लिकेशन आहे. बट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का, नाही काय लक्षात ठेवायचं नाही अंतर्गत राजकारणाबद्दल. बट हां, या पीस प्लॅनमुळं काय होऊ शकतं हे कळालं की हे पीस प्लॅनमध्ये हे तिघही डिसअपॉइंटेड आहे. हे रिॲक्शन्स आहेत फक्त. ठीक आहे. ही इंटरनॅशनल पॉलिटिक्स कमी आहे बट रिॲक्शन जादा आहे त्या. नेक्स्ट, सो त्यांनी काय सांगितलं बघा, वॉशिंग्टन हॅड टॉक्स ऑन संडे आहेत, त्यांच्यामध्ये त्यांनी डिफरन्सेस कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग युक्रेनने काय लॉस केलं, सगळ्यात पहिल्यांदा युक्रेनसाठी. बट द इश्यू रिमेन्स कॉम्प्लेक्स. समस्या अतिशय जटिल आहे. काय समस्या आहे, पहिली समस्या युक्रेन्स टेरिटोरियल इंटिग्रिटी, इट्स सॉव्हरीन राईट टू सेल्फ डिफेन्स. सो सगळ्यात मोठ्या समस्या जटिल होत चालल्या आहेत. पहिली समस्या काय समस्या आहे, एक युक्रेनची प्रादेशिक अखंडता. युक्रेनची प्रादेशिक अखंडता गेली ना, ईस्टर्न पार्ट गेला. याचा अर्थ युद्ध केल्यानंतर तुम्ही जर काही टेरिटरी ॲक्वायर केली तर कुठेतरी जाऊन नेगोशिएशनमध्ये तो भाग आपल्याला मिळतोय. ही आपल्याला त्यांनी आयडिया दिली की नेक्स्ट टाइम पाकिस्तानसोबत वॉर करा, ऑलरेडी POK त्यांच्याकडे तो घेवा आणि मग निगोशिएशन करा. ठीक आहे, आम्ही पण निगोशिएशन करायला तयार आहे, पण जो पार्ट आम्ही घेतलाय तो आमच्याकडे राहील. सो धिस इज द मेसेज फॉर वर्ल्ड ना. सो वर्ल्डला पण चालणार नाही, पण ऑब्विसली त्या कंट्रीची अखंडता गेली कारण कंट्रीचा देशाचा भाग गेलाय एक निघून. क्रिमिया पण गेलाय आणि ईस्टर्न युक्रेन पण गेलाय. सो त्यांच्यासाठी टेरिटोरियल इंटिग्रिटीचा सवाल आहे, प्रादेशिक अखंडतेचा. दुसरी समस्या काय की त्यांचा जो सार्वभौम अधिकार होता स्वयं संरक्षणाचा तो देखील गेला. म्हणजे काय, त्यांनी स्वतःला डिफेंड करायचं नाही, हे करायचं की नाही हे कोण ठरवतंय, अमेरिका. म्हणजे त्यांचा स्वतःचा जो सार्वभौम म्हणतो आपण, याचा अर्थ काय की नो विदाऊट एक्सटर्नल इम्पोजिशन किंवा विदाऊट एक्सटर्नल इंटरफेरन्स. मला माझे डिसिजन घेण्याचे अधिकार माझेच आहेत, ते कुठल्याही सॉव्हर्निटी असल्यावरती कुठल्याही बाहेरच्या देशाचे नाही, याचाच अर्थ आहे सॉव्हर्निटी आहे माझ्याकडे. मग इथे सॉव्हर्निटी गेली, त्यांची सॉव्हर्निटी त्यांना काय सांगते की तुम्ही सेल्फ डिफेंड करा, परंतु ट्रम्प सांगताय तुम्हाला बंद करावं लागेल. सो याचा अर्थ तिला सॉव्हर्निटी सुद्धा धोक्यात आली. पण कोणती सॉव्हर्निटी, सॉव्हरीन राईट टू सेल्फ डिफेंड. सो त्यांचा जो सार्वभौम अधिकार होता, स्वसंरक्षणाचा सार्वभौम अधिकार, तो देखील गेला. स्वसंरक्षणाचा सार्वभौम अधिकार. यस. थर्ड थिंग, अँड द नेचर ऑफ सिक्युरिटी गॅरंटी फ्रॉम द US अँड द युरोप. सो युक्रेनला मिळणारी कुठेतरी सुरक्षा हमी जी होती युरोपकडून मिळणारी की नेक्स्ट टाइम कोणी तुमच्या अटॅक केला तर आम्ही आहे, ही सुरक्षा हमी सुद्धा गेली. कारण का तुम्ही कुठे, तुम्ही नाही म्हणता यात.
सो तिसरा इम्प्लिकेशन युक्रेनवरती, युक्रेनला काय प्रॉब्लेम झाला. सो 3 समस्या, एक इंटिग्रिटी टेरिटोरियल, दुसरं सॉव्हरेन राईट टू सेल्फ डिफेन्स आणि तिसरं नेचर ऑफ सिक्युरिटी गॅरंटी. कुठंतरी जी सुरक्षेची हमी दिली होती ती देखील गेली. नेक्स्ट काय झालं बघा, ट्रम्प्स डिमांड फॉर अ क्विक सेटलमेंट कम्स अमिड अ वॉर फटिग. हे का आले क्विक सेटलमेंट का म्हणून राहिले ट्रम्प, कारण त्यांना कळाले की आता वॉर फटिग आले. वॉर फटिग म्हणजे काय की युद्ध करून करून दोन्हीच बाजू आता दमलेल्या आहेत आणि याचा फार दुष्परिणाम होतो कधी पण लक्षात ठेवा. वॉर फटिग आल्यानंतर कोणती बाजू ॲडव्हान्स करेल सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल वॉर फटिग आल्यानंतर युक्रेनची बाजू जर कमकुवते आणि रशिया आज पण स्ट्रॉंगर मिलिटरी टेक्नॉलॉजिकली सुपर पॉवर आहे, तर रशिया कधीही कोणत्याही क्षणी डिसिजनमध्ये असा डिसिजन घेऊ शकते की थोडीशी रिग्रुप करा, कारण वॉर फटिग आल्यानंतर ज्या पद्धतीने रोज वॉर होतात तसं वॉर होत नाही. इनिशियल डेजमध्ये रोज वॉर होतात, बॅटल्स होतात, रात्रंदिवस युद्ध चालू असतं, पण जेव्हा वॉर फटिग यायला जातो त्याचा पिरियड वाढत जातो. लेट्स एक आठवड्यानंतर 15 दिवसानंतर एक अटॅक झाला, पुन्हा 8-10 दिवसानंतर रिग्रुप केले, मग सेकंड अटॅक झाला, ऑफेन्सिव्ह गेले किंवा डिफेन्सिव्ह गेले, जे काय असेल ते. मग अशा वेळेस जो कोणी अप्पर हँड असतो, जो कोणी सुपर पॉवर असतो, ज्याच्याकडे जास्त सत्ता किंवा शक्ती असते, त्याला ऑलवेज रिग्रुप करून मेजर अटॅक प्लॅन करण्याची परमिशन भेटते. सो जो अशा वेळेस डिसएडव्हान्टेज पोझिशनला असतो वॉर फटिग टाईममध्ये, त्याला जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि ही सर्वांना माहिती आहे. ही थिअरी आहे वॉर पॉलिटिक्समध्ये. सो वॉर फटिग आलेलं आहे तसं त्यांनी ऑलरेडी सांगितलं, भाई तुम्ही आता बस करा, अदरवाईज तुमच्यावरती इम्पॅक्ट होईल मोठ्या प्रमाणात. आणि त्या वॉर फटिगचाच परिणाम त्यांनी काय सांगितलंय, क्विक सेटलमेंट कम्स अमिड द वॉर फटिग इन द युक्रेन अँड द आणखीन दुसरं रिझन काय सांगितलं का पाहिले, विकनिंग डोमेस्टिक पोझिशन ऑफ द प्रेसिडेंट झेलेन्स्की. झेलेन्स्कीबाबत जे घरगुती काही त्यांच्याबद्दल जे ओपिनियन्स आहेत ते देखील कोलॅप्स व्हायला लागलेले आहेत. सो समजून घ्या 2 गोष्टी झाल्यात, त्याच्यामुळे त्यांना अतिशय गरजेचं आहे लवकरात लवकर वॉर संपवणं. कारण का वॉर कधी पण तेव्हा चालू शकतं जेव्हा जो वॉरबद्दल डिसिजन घेणारा व्यक्ती त्याच्याबद्दल लिजिटिमसी आधी मान्यता आहे समाजाकडून, की लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे की तो जो करतोय तो राष्ट्राच्या हितामध्ये करतोय. पण जेव्हा त्याच्याबद्दल लिजिटिमसीचे मान्यतेचे डाऊट तयार होतात, लोकांना असं वाटतं की आता हा देशाच्या इंटरेस्टमध्ये नाही स्वतःच्या इगोवर चाललेलं आहे, त्यावेळेस त्याची ऑटोमॅटिक लिजिटिमसी कमी होते. आणि वॉरमध्ये मॉरल सपोर्ट फार गरजेचा असतो पूर्ण देशातील नागरिकांचा. कारण वॉर ज्यावेळेस चालू असतं देशाचं त्यावेळेस फक्त सोल्जर्स लढत नसतात, त्या सोल्जर्ससोबत असलेला मॉरल फोर्स ॲक्च्युली लढत असतो. तो मॉरल फोर्स देशांचा असतो, देशातील नागरिकांचा असतो. ठीक आहे. युरोप रिमेन्स डिफाईन्ड डिस्पाईट इट्स डिफिकल्टी इन फिलिंग द व्हॅक्यूम क्रिएटेड बाय द ट्रम्प सस्पेन्शन ऑफ मिलिटरी. मग ट्रम्पने जेव्हा मिलिटरी असिस्टंट जी काही मिलिटरी मदत करत होती युक्रेनला, ती जेव्हा थांबवली होती, तो व्हॅक्यूम भरून काढायची जबाबदारी युरोपची होती. पण युरोपला ते शक्य झालं नाही, कारण का मागच्या 60-70 वर्षामध्ये युरोपने इकॉनॉमिक पॉलिटिकल गोष्टींवर एवढा फोकस केलेला आहे, जस्ट बिकॉज त्यांना नाटो थ्रू US प्रोटेक्शन होतं, त्यामुळे त्यांनी मिलिटरी पार्ट निग्लेक्ट केलेला आहे. म्हणून त्यांच्याकडे तुम्हाला दिसून येईल की मिलिटरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस झाली नाही मागच्या काही वर्षामध्ये. जी झाली असेल ती प्रायव्हेट सेक्टरकडून झालेली. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय बघा, व्हाईल मच ऑफ द फॉरेन पॉलिसी इस्टॅब्लिशमेंट व्ह्यूज, म्हणजे जे काही फॉरेन पॉलिसीचे ॲनालिसिस आहे किंवा इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय संस्था आहेत, त्या संस्थेतील जे काही लोक आहेत जे फॉरेन पॉलिसीचा अभ्यास करतात, त्यांचं म्हणणं आहे की ट्रम्पचा जो हा पीस प्लॅन आहे ही एक प्रकारे अपीजमेंट आहे. कशासाठी? मागा मुवमेंट सक्सेस करण्यासाठी. कारण काय ह्या मागा मुवमेंट अंडर लोक काय बिलीव्ह करतात ते की USने अननेसेसरीली युरोपच्या किंवा जगाच्या कन्फ्लिक्टमध्ये पडायला नको आहे. दिस इज द बिगेस्ट आर्ग्युमेंट. सो USमध्ये मागा मानणारे, मागा माहिती ना काय ना, मेक अमेरिका ग्रेट अगेन. सो जे लोक ह्या फिलॉसॉफीवरती या आयडियावरती बिलीव्ह करतात ते, त्यांची डिमांड आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन. म्हणजे का अमेरिकेचा ग्रेटनेस कमी होत चालला आहे, कारण अमेरिका अननेसेसरीली इन्व्हॉल्व आहे जगातील सगळ्या कन्फ्लिक्ट्समध्ये. म्हणून तर ते मेक अमेरिकन ग्रेट अगेनवाले म्हणत होते अफगाणिस्तानमधून विड्रॉ करा. त्यांनी खूप सारे बेसेस क्लोज करण्याचे प्रपोजल दिलेले आहेत की बेसेस बंद करा, बरेचसे अननेसेसरली कोणाच्या कन्फ्लिक्टमध्ये पडू नका. आणि हेच त्यांचं युक्रेनच्या बाबतीत पण म्हणणं आहे. ठीक आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन. सो त्यांचं काय म्हणणं आहे, विड्रॉ करा इमिजिएटली. पण इथं चॅलेंज काय बघा, ट्रम्पसाठी चॅलेंज. सो नेक्स्ट चॅलेंज फॉर ट्रम्प किंवा चॅलेंज फॉर US. काय चॅलेंज USला? एक, ओव्हरकमिंग द इन्स्टिट्यूशनल रेजिस्टन्स इन वॉशिंग्टन. संस्थात्मक विरोध पार करणे अतिशय मोठं चॅलेंज आहे. आणि संस्थात्मक विरोधमध्ये काय, ज्या संस्था आहेत ज्या डिफेन्स रिलेटेड, सिक्युरिटी रिलेटेड, मग त्यांचं CIA असू द्या किंवा त्यांचं पेंटॅगॉन असू द्या, डिफेन्स मिनिस्ट्री असू द्या, सेक्रेटरी ऑफ स्टेट असू द्या. सो जे काही त्यांचं डीप स्टेट आहे की जे ॲक्च्युली डिफेन्स सिक्युरिटीवरती काम करतं, त्यांच्यातून थोडासा विरोध आहे, त्या संस्थांतून थोडा विरोध आहे. तो ओव्हरकम करणं सगळ्यात जास्त. कारण का त्यांचं म्हणणं आहे यू शुड बी इन्व्हॉल्व. त्यांना नेहमी पाहिजे वॉरमध्ये इन्व्हॉल्वमेंट, कारण त्यांचं कामच ते. त्यांना वॉर नसेल, लाईक डिफेन्स सेक्रेटरी ऑफ स्टेट यांचं म्हणणंच ते की जर वॉर नसेल तर आमचं अस्तित्व नाही.
सो देअर शुड बी वॉर, म्हणून त्यांचा विरोध तुम्हाला नेहमी इव्हन ट्रम्पला सुद्धा तो विरोध पार करावा लागेल. दुसरं, कीवला पण म्हणजे युक्रेनला पण तयार करायचं भाई, ॲक्सेप्ट करा. भले तुमची सॉव्हर्निटी सार्वभौमत्व जाते तरी हा प्लॅन ॲक्सेप्ट करा. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि नेक्स्ट, युरोपला पण कन्व्हिन्स करायचं आहे की ह्या पीस डीलला सपोर्ट करा. ही पीस डील कशाबद्दल आहे? रशियाशी संबंध चांगले परत करण्यासाठी तुम्ही सपोर्ट करा. म्हणजे युरोप कधी सपोर्ट करेल का रशियाबद्दल चांगलं? नाही. तुम्ही पहा युरोपियन युनियन लीडर्स जे आहेत, म्हणजे आपण एवढे स्मार्ट आहे, डिसेंबरमध्ये पुतिनला बोलवतोय आणि जानेवारीमध्ये सगळं युरोप बोलवतोय. ठीक आहे. हे इंडियाच करू शकतो आणि त्याने ॲक्सेप्ट पण केले. ठीक आहे. 2 दिवसापूर्वी ॲक्सेप्ट केलं आणि आज न्यूजला पण येते की त्यांनी ॲक्सेप्ट केले म्हणून. सो ही इंडियाच करू शकतोय, बट USA करायचंय. तो रोल USA पाहिजे आज जगामध्ये. तुम्ही पहा ट्रम्पचे स्टेटमेंट्स पण, इंडिया पाकिस्तानमध्ये वॉर मिटवलं, घानामध्ये वॉर मिटवलं, किंवा इस्रायल इराणमध्ये पण वॉर संपवण्याचं त्यांनी भूमिका घेतली. इस्रायल पॅलेस्टीनमध्ये सुद्धा हमासाठी गाझा पीस प्लॅन तेच घेऊन आलेत. ठीक आहे. त्यांना तुम्हाला पण माहिती नोबेल पीस प्राईज पाहिजे, बट त्या नोबेल पीस प्राईज सोबतच ते एक पोस्टरिंग करतात, ते US कॅन बी अगेन अ मेडिएटर ऑफ द वर्ल्ड, की दोन्ही बाजूला समजावून सांगू शकतो ही US ची पोझिशन आहे ती त्यांना स्ट्रेंथन करायची कुठेतरी. पण ते नाही शक्य ह्या कारण का दिसतंच आहे युक्रेन रशिया युद्धामध्ये, दिसतंय की समोर युक्रेनच्या बाजूने US उभा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, टू सपोर्ट द पीस डील विथ द मॉस्को. सो युरोपला कन्व्हिन्स करायचं आहे की भाई तुम्ही सुद्धा रशियासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी कुठेतरी ॲक्सेप्टन्स तयार करा, ही डील ॲक्सेप्ट करा. वेदर ऑर नॉट ट्रम्प सक्सीड्स, म्हणजे ट्रम्पला सक्सेस मिळू यामध्ये ना मिळू, आउट ऑफ बॉक्स थिंकिंगबद्दल त्याला एक लार्जर क्वेश्चन आहे, जे म्हणजे युरोशियन जिओ पॉलिटिक्स. सो नेक्स्ट हेडिंग द्या, युरेशियन जिओ पॉलिटिक्स. युरेशियनला युरेशियनच म्हणता येईल मराठीमध्ये. नो अदर वर्ड कॅन डिफाईन इट्स मिनिंग. आता याचं युरोप आशिया असं नाही करू शकत आपण. ठीक आहे. युरोप आशिया, युरेशियन इज अ युरेशियन, देर इज अ मिनी, बट युरेशियन म्हणजे काय हे तर समजतं ना आधी. युरोप आणि एशिया एकत्रच आहे. जो काही तो मास लँड आहे, जी लँड आहे ती पूर्णपणे कनेक्ट, त्याला आपण युरेशियन म्हणतो. मग ह्या युरेशियनमध्ये काय जिओ पॉलिटिक्स चालू आहे ते समजून द्या. क्रिटिक्स काय म्हणतात, जे टीकाकार आहे, की नाईव्ह आहे ही जी ट्रम्पचं रिअप्रोचमेंट टुवर्ड्स रशिया आहे, की कुठेतरी जाऊन रशियासोबत चांगले संबंध तयार केले पाहिजे, हे नाईव्ह आहे. नाईव्ह आहे म्हणजे काय आहे? बालबुद्धी. सो राईट, मराठीमध्ये त्याला तोच वर्ड आहे, बालबुद्धी. म्हणजेच काय, कुठेतरी एक इनोसन्समधून की नाही यार संबंध असले पाहिजे चांगले, कुठेतरी पीस, हे अशा टाईपचे. बट तुम्हाला पण माहिती आहे ना, ट्रम्प नाईव्ह आहे ना ट्रम्प इनोसंट आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये लॉजिक काय? बट द लॉजिक इकोज अँड ओल्ड वेस्टर्न आयडिया. जुनी पाश्चिमात्य, पारंपरिक पाश्चिमात्य कल्पना आहे. काय कल्पना समजून घ्या. दॅट्स द युरोशियन जिओ पॉलिटिक्स आहे. प्रिव्हेंटिंग एनी सिंगल पॉवर ऑर कोइलिशन from dominating the Eurasia, and that single power is Russia or China or coalition of Russia and China. That's the Eurasian politics. Write it down. Like एवढ्या ह्या एका स्टेटमेंटसाठी मी अख्खा आर्टिकल शिकवतोय तुम्हाला. ठीक आहे. सो लिहा, why US doing this? To preventing any single power, कोणत्याही एका महासत्तेला किंवा त्यांच्या युतीला, कंसात कॉमा आघाडीला, युती म्हणा किंवा आघाडी, कारण युती म्हणलं का आपण थोडं बायसनेसने बघतो. सरांनी युतीच वर्ड का वापरला? ठीक आहे सर, युतीचे उत्तर नाही ना, BJP अलाइड नाही, आघाडी वर्ड का नाही वापरला असं. सो युती कॉमा ऑब्लिक आघाडी. सो कोणत्याही प्रकारचे एक महासत्ता किंवा महासत्तेच्या संदर्भातील आघाडी ज्यांना प्रभुत्व मिळून द्यायचं नाहीये युरेशियन राजकारणामध्ये. हे जुनी पारंपरिक विचारधारा आहे वर्ल्ड पॉलिटिक्समधली, पर्टिक्युलरली पाश्चिमात्य विचारधारा आहे. दॅट्स द ब्युटी. आणि हे पॉलिटिक्स त्यासाठी चालू आहे आणि ही गेम त्यासाठी चालू आहे. ठीक आहे. पुढे पहा काय टुडे, याचा अर्थ काय आहे त्याने सांगितलं. आजच्या जगामध्ये याचा अर्थ काय बघा. आजच्या जगामध्ये याचा अर्थ आहे रशिया डिपनिंग एम्ब्रेस विथ द चायना. सो रशियाची कुठेतरी चायनासोबत वाढत चाललेली कोइलिशन, आणि याला कारणीभूत कोण आहे? आणि या बाबतीत ट्रम्पला पण मानतो मी की योग्य येतो ट्रम्प. कारण का, तुम्ही जेवढं रशियाला आयसोलेट करत गेले तुम्ही, म्हणजे USA, ते ओबामांच्या काळात असू द्या, त्यानंतर पहिल्या ट्रम्पच्या काळात असू द्या. पहिल्या ट्रम्पच्या काळात थोडंसं कुठंतरी रशियासोबत चांगलं पॅचअप करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पाहिलं असं, ट्रम्प रशियाला जाऊन भेटले, म्हणजे पुतीनला जाऊन भेटले, पुतीनला भेटले, ट्रम्प किमला भेटले, किम जॉन उन, नॉर्थ कोरिया. सो त्यांना लक्षात आलं तुम्ही जेवढ्या जास्त एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीला आयसोलेट कराल तेवढी ती कंट्री जास्त अपोजिशन ब्लॉकमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार, त्यांचं कोइलिशन तेवढं स्ट्रॉंग होत जाणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो रिलेशनशिपचा पण तोच आहे फंडा. नेक्स्ट, द युक्रेन वॉर हॅज ओनली टायटन दॅट बॉन्ड.
आणि युक्रेन वॉरमुळं रशिया आणि चायनामधील तो बॉन्ड तेवढा टाईट होत गेला, त्यांची रिलेशनशिप तेवढी स्ट्रॉंग होत गेली. का? कारण रशियाला काय मिळालं? इकॉनॉमिकली जे आयसोलेट झालं होतं ते सपोर्ट मिळाला चायनाकडून. रशियन ऑइल बाय केलं. ठीक आहे, पुढे दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, कट ऑफ फ्रॉम द वेस्ट आफ्टर क्रिमिया इन 2014 फुली रप्चर्ड आफ्टर 2020 इन्व्हेजन. म्हणजे रशियाची जी काही इकॉनॉमी होती ती 2014 नंतरचे जे काही युएसचे सँक्शन होते त्याच्यामुळे क्रिपल व्हायला लागली आणि 2022च्या युक्रेनच्या इन्व्हेजन नंतर ती पूर्णपणे रप्चर्ड झाली. आधी क्रिपल व्हायला लागली म्हणजे काय? रांगायला लागली, क्रिपलिंग, आणि कुठेतरी पूर्ण रप्चर झाली म्हणजे पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली, पूर्णपणे तिचा नाश होईल. लाईक ते कुठे ना तरी जागतिक अर्थव्यवस्थेतून बाहेर पडायला लागले. रशिया आयसोलेट व्हायला लागले, त्यांना ऑप्शन नाही राहिले. आणि नाव बट रशिया टर्न डिसायसिव्हली टुवर्ड्स द बीजिंग, आणि मग त्यांना बीजिंग सोडून ऑप्शन नाही राहिला आणि ते बीजिंगकडे त्यांना जायला लागले. ठीक आहे, बट गंमत अजून संपलेलं नाही. पुढे पहा, आता प्रिन्सिपल इकॉनॉमिक पार्टनर आहे सुल्या, रशिया चायना पार्टनरशिप, डॅश करून लिहा खाली, रशिया चायना पार्टनरशिप डॅश. पहिला पॉइंट आधी इंग्लिश मध्ये सांगतो. प्रिन्सिपल इकॉनॉमिक पार्टनर, मुख्य आर्थिक भागीदार किंवा प्रमुख आर्थिक भागीदार. नेक्स्ट, एनर्जी कस्टमर. चायना हा एक प्रकारे ऊर्जेचा ग्राहक बनला, रशियन ऊर्जेचा. चायना हा रशियन ऊर्जेचा ग्राहक बनला. नेक्स्ट, चायना हा तंत्रज्ञान पुरवठा करणारा बनला, टेक्नॉलॉजी प्रोव्हाइडर. आणि त्याचबरोबर भूराजकीय परिस्थितीमध्ये समर्थन देणारा बनला. म्हणजे रशियाला भूराजकीय गोष्टींमध्ये कोणी समर्थन केलं असेल तर ते चायनाने. म्हणजे अदरवाईज रशियाला युक्रेन वॉर डिफेंड करणं UN मध्ये फार इम्पॉसिबल केलं असतं, जागतिक प्लॅटफॉर्मवरती फार इम्पॉसिबल, फार डिफिकल्ट केलं असतं. पण एक जिओ पॉलिटिकल आणि डिप्लोमॅटिक बॅकिंग होती त्यांना पूर्णपणे चायनाची. विचार करा, लेट सपोज एखादं वॉर सुरू झाले आणि त्या देशातील किंवा इतर देशातील कोणत्याही राष्ट्राने जे फॉरेन अँबॅसेडर्स बोलवलेत आणि ते सांगितलंय की कुठेतरी आपल्याला डिस्कशन करायचं आहे या युद्ध थांबण्याबद्दल, आणि त्या ठिकाणी रशिया चायनीज अँबॅसेडर्स नाही आहेत, इट क्रिएट्स इम्पॅक्ट. ठीक आहे, सो याचा अर्थच काय? डिप्लोमॅटिक. भले त्यांनी स्टेटमेंट नसेल दिलं बट त्यांनी ॲब्सेन्स दाखवलेले कोणत्या पीस प्लॅनमध्ये. याचा अर्थ काय? दे आर बॅकिंग रशिया. आपण पण सेम आहे, आपण म्हणतोय आम्ही दोघांना भेटून आलोय, दोघांची चर्चा करून आलोय, दोघांचं सांत्वन करून आलोय, परंतु कुठेतरी तुम्हाला पण माहिती आहे रशियाला बॅकिंग करतोय. ह्या बेसिसवरती की आपली पार्टनरशिप चांगली. सो रशियाला सगळ्यात जास्त इंडिया आणि चायनाकडून बॅकिंग भेटलं आणि त्याच्यामुळे रशिया आयसोलेट झालं नाही. त्यामुळं USA सुद्धा समजलं की हे दोन मेजर प्लेयर त्याच्या पाठीमागे असल्यामुळं रशिया बॅक डाऊन करायला तयार नाही आहे. तुम्ही कितीही युद्ध खेळा रशियासोबत, रशिया इज नॉट गोइंग टू लूज वॉर विथ युक्रेन, विथ US इवन, कारण का बॅकिंग थोडी स्ट्रॉंग आहे त्यांना. ठीक आहे, इनडायरेक्टली असू शकते, पण ते म्हणून तर ते आपल्यावरती एवढं जास्त टॅरिफ्स लावून ते तिथं त्याच्यामुळे तर गोष्टी सगळ्या बिघडल्या तेव्हापासूनच. पण एवढंच होतं की बायडन स्ट्रॉंग स्टॅन्स घ्यायला तयार नव्हते, ट्रम्पने तो स्टॅन्स घेतलाय. ठीक आहे, नेक्स्ट. मग ट्रम्पला काय पाहिजे? मग ट्रम्पला हा जो रशिया चायनाचा जो बॉन्ड आहे तो रिव्हर्स करायचा आहे. रिव्हर्स करायचा याचा अर्थ काय? त्या दोघांना तोडायचं आहे. सिम्पल, डिवाइड अँड रूल. मग युरेशियन पॉलिटिक्समध्ये स्वतःचा दबदबा पाहिजे तर रशिया आणि चायनाचं जी बॉन्ड पार्टनरशिप तयार होती, भागीदारी, ती ब्रेक करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? पहिली गोष्ट रिइंटिग्रेट. मग सोल्युशन दिले त्यांनी, लिहा. सो US इंटेन्शन म्हणजे USचा हेतू काय? इंटेन्शन अँड सोल्युशन. USचं उपाययोजना काय यासाठी? इंटेन्शन अँड सोल्युशन्स असं एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट काय? पहिलं, रिइंटिग्रेट द रशिया इन टू द ग्लोबल इकॉनॉमी. रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घ्या. फर्स्ट. सेकंड, डीपनिंग बायलॅटरल कमर्शियल अँड टेक्नॉलॉजिकल कॉपरेशन. द्विपक्षीय व्यापार आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवा. डीपनिंग बायलॅटरल कोऑपरेशन इन कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी. द्विपक्षीय व्यापार आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवा. नेक्स्ट, ब्रिंगिंग इट बॅक टू द जिओ पॉलिटिकल हाय टेबल. कुठेतरी भूराजकारणामध्ये जे त्यांचं उच्च स्थान होतं ते त्यांना परत द्या. तो मान होता. हाय टेबल म्हणजे उच्च स्थान, राईट? हाय टेबल म्हणजे उंच टेबल असं नाही, त्याचा अर्थ तो आहे की उच्च स्थान. टूल्स टू रिड्यूस द रशियाज डिपेंडन्स ऑन. आणि हे सगळे काय आहे? हे कुठेतरी एक
टूल्स आहेत, तंत्र आहेत रशियाचं वाढतं जे अवलंबत्व आहे चायनावरती ते कमी करण्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, इज दिस स्ट्रॅटेजी अ क्रेडिबल वन. मग हा क्वेश्चन विचारला की ही स्ट्रॅटेजी योग्य आहे का युरेशियन पॉलिटिक्समध्ये युएसएची. तर स्केप्टिक्स म्हणजे काय, जे कोणी निराशावादी आहेत किंवा जे कोणी संशयवादी आहेत ते काय म्हणतात, रशिया हॅज लिटल रिझन टू ट्रस्ट द युएस. तुम्हाला वाटतं रशियाला कोणते रिझन आहे ट्रस्ट करण्याचं युएस बद्दल? नाही. आपल्याला नाही करत तर रशिया कुठून करणार आहे? ते तर सरळ सरळ म्हणतात त्यांना एनिमी. आपल्याला ॲटलिस्ट म्हणतात तरी की वी आर गुड फ्रेंड्स. ठीक आहे. तर त्यांना सरळ सरळ एनिमी म्हणतात. ते नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट डॉक्ट्रिन असेल ट्रम्पचे 2018चे किंवा बायडनचे आलेले त्याच्यावरती रिव्हिजन, दोन्ही गोष्टीमध्ये डायरेक्टली म्हटलेलं आहे रशिया इज आवर एनिमी अँड चायना इज आवर बिगेस्ट थ्रेट. डायरेक्टली उल्लेख आहे युएसच्या. मग जर असं आहे तर ते थोडी ट्रस्ट ठेवणं सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, चॅलेंज आहे. रशिया इज नॉट गोइंग टू ट्रस्ट युएस. जरीही युएसची ही स्ट्रॅटेजी असली युरेशियन पॉलिटिक्समध्ये कुठेतरी रशियाला पुन्हा एकदा वेस्टर्न इकॉनॉमीसोबत जोडणं जेणेकरून चायनावर डिपेंडन्स कमी होईल, तरी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यावर ट्रस्ट नाही करत की तुम्ही आम्हाला त्या वेस्टर्न इकॉनॉमीमध्ये समाविष्ट करून घ्याल. का? बिकॉज ऑफ व्होलॅटिलिटी ऑफ अमेरिकन पॉलिसी. अमेरिकन जे फॉरेन पॉलिसी, अमेरिकेचे जे परराष्ट्र धोरण त्याच्यामध्ये आलेली वारंवारता, फ्रिक्वेंटली चेंजिंग. सो वारंवार जे बदल होत चाललेले, व्होलॅटिलिटी होत चाललेली कंटिन्युअसली. पहा तुम्ही जसं प्रेसिडेंट बदलतात तशा पॉलिसीज बदलतात. ओबामा वेगळं होतं, ट्रम्प 1 वेगळं होतं, ट्रम्प 1 सुद्धा ट्रम्प 2 पासून फार वेगळं होतं. सो प्रेसिडेंट बदल म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलत चालली पॉलिसीची. आधी पहा तुम्ही गेले 20 वर्ष इंडिया युएस एवढं स्ट्रॉंग पार्टनर होतं. लास्ट 1 इयरपासून 2 इयरपासून इंडिया युएसए पार्टनरशिपमध्ये मोठी एक प्रकारे दरी निर्माण झाली. सो ही जी व्होलॅटिलिटी येत चाललेली कुठेतरी अमेरिकन फॉरेन पॉलिसी पॉलिसीमध्ये याच्यामुळे रशिया यांच्यावरती ट्रस्ट ठेवत नाही आहे. ठीक आहे. ऑप्टिमिस्ट काउंटर दॅट इवन अ लिमिटेड एंटॅटे. एंटॅटे म्हणजे काय? 2 आहे. एक हे डिटेंटे जे लॉंग टर्म पिरियडसाठी ड्युरिंग कन्फ्लिक्ट झोनमध्ये कुठेतरी कोऑपरेशन येतं, आणि एक एंटॅटे म्हणजे काय की शॉर्ट टर्म पिरियडसाठी कोऑपरेशन येतं आणि नेसेसरी नाही कन्फ्लिक्टिंग झोन चालू लाईक कोल्ड वॉर पॉलिटिक्स सारखा, बट कुठेतरी कोऑपरेटिंग आहे. म्हणजेच काय, ही जे काही लिमिटेड कोऑपरेशन होणार आहे विथ द युएस वुड सिग्निफिकंटली एनहान्स द पुतिन्स रूम फॉर मनूवर अँड रिइन्फोर्स द रशियाज आयडेंटिटी ॲज अन इंडिपेंडंट ग्रेट पॉवर. हे महत्त्वाचं आहे. अँड नॉट ए ज्युनियर पार्टनर ऑफ चायना. मग नेक्स्ट पॉईंटला रशियाचं इंटेन्शन काय? जर रशिया ट्रस्ट ठेवत नाहीये मग रशिया हा या पीस प्लॅनला ॲग्री का आहे? पहिली गोष्ट, रशियाच्या ज्या काही डिमांड्स आहेत, ईस्टर्न युक्रेन मिळालं पाहिजे, क्रिमिया मिळालं पाहिजे वगैरे वगैरे, युक्रेन नाटोमध्ये नाही गेलं पाहिजे, बफर झोन म्हणून राहिलं पाहिजे, हे आता डिमांड कंप्लीट होणारच आहे. पण हे जे ओव्हरऑल पीस प्लॅन आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे युरेशियन पॉलिटिक्सचे युएसचे, त्याला सुद्धा रशिया काय ॲग्री? हे जे काही थोड्या वेळासाठी शांतता मिळणार आहे किंवा सहकार्य होणार आहे रशिया युएसएमध्ये, त्याच्यातून त्याला काय फायदा आहे? सगळ्यात पहिला फायदा आहे त्यांना चायनापासून बाहेर निघता येईल, चायनाच्यावरचं अवलंबित्व कमी होईल आणि कुठेतरी एक रिकग्निशन मिळेल, ओळख मिळेल पुन्हा एकदा की ते सुद्धा ग्रेट पॉवर आहेत, महासत्ता आहेत. रशियाला पण तेच पाहिजे ना, रिकग्निशन. रशिया त्याच्यामुळे चिल्लर लोक प्लेअरच्या नादीच नाही लागत. रशिया ऑलवेज फाईट विथ युएस डायरेक्टली और इनडायरेक्टली. तसं अजून चायनासाठी धाडस नाही आहे. चायना नेव्हर टूक अ स्टँड व्हेअर देअर इज अ युएस आणि अगेन्स्ट युएस. दे आर ऑलवेज बॅकिंग डाऊन. ते इंडिया विरुद्ध खूप स्टँड घेतात ते, पण त्यांच्यावर अजून दम नाही येतो की युएसए विरुद्ध स्टँड घेतील ते. पहा तुम्ही, लेट सपोज इराणच पहा, इट्स हाय टाईम. लाईक मी चायनीज प्रेसिडेंट असतो तर 100% इराणला मी माझी चायनीज आर्मी नेऊन तिला पोचवली असती. इराणसाठी मी माझी एअरफोर्स नेऊन पोचवली असती. येस, डिफेंड द इराण. जर तुमचा तो 50 वर्षासाठी जर डिफेन्स पार्टनर आहे आणि धिस क्रिएट्स गिव्ज यू अन अपॉर्च्युनिटी टू गो फॉर द कोल्ड वॉर अगेन्स्ट युएसए, हीच तर ती अपॉर्च्युनिटी की तुम्ही नेक्स्ट टाइम त्यावरमध्ये लक्ष घातलं तर तुम्ही जिथं लक्ष घाला तिथे आम्ही लक्ष घालू. दिस इज द मेसेज. बट दे कॅन डू धिस. चायना कॅनॉट अफोर्ड टू डू धिस. कोणत्याही प्रकारे कन्फ्लिक्ट, आणि त्या कन्फ्लिक्टमध्ये जर बॉडी बॅग्स आल्या, बॉडी बॅग्स समजतं, बॉडी बॅग्स म्हणजे काय, कुठेही सोल्जरची डेथ झाली, मार्टर झाले चायनीज सोल्जर, दे कॅनॉट अफोर्ड, दे कॅन लूज देअर कंट्रोल ऑन द चायनीज गव्हर्नमेंट. ठीक आहे. सो चायनीज लोक, एक तर पहिली गोष्ट एकुलते एक वन चाइल्ड पॉलिसी त्यांची किती वर्षापासून आता बदलली आहे, बट ती इम्प्लिमेंट व्हायला 20 वर्ष लागतील. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर वेने, पण तोपर्यंत वन चाइल्ड पॉलिसी. सो एकुलते एक आहे. आणि ते जर तुम्ही विचार करा, जर मास स्केलला लाईक वॉर सारखी सिच्युएशन झाली आणि मास स्केलला जर अशा बॉडी बॅग्स गावाकडे यायला लागल्या, घराकडे यायला लागल्या, ठीक आहे, जिथं लोक राहतात तिथं वातावरण काय क्रिएट होईल की घरांमधून नेक्स्ट जनरेशन वाईप्ड आउट व्हायला लागली. हे वातावरण तयार होईल, लक्षात घ्या. जरी आणि त्यांची आर्मी मासिव्ह स्केलला आहे, ठीक आहे, आणि त्यांच्या आर्मीला कुठेही एक्सपिरियन्स नाही युद्धाचा, कुठेच नाही, बिलकुल नाही. ते मग तुम्ही मी एक्झाम्पल्स पण खूप सांगितले असतात. US पीस कीपिंग फोर्स असू द्या, UNची
तिथं सुद्धा त्यांचं काय परफॉर्मन्स दिसतोय आपल्याला, आणि म्हणून तर ते मोठ्या प्रमाणात ॲक्च्युली ते कोणाकडून शिकू राहिलेत माहिती आहे आता सगळ्या गोष्टी, टॅक्टिक्स पाकिस्तानकडून. पाकिस्तानला फायटिंगचा फार एक्सपिरियन्स आहे, भले ते हारू, ठीक आहे, म्हणून आपण म्हणत असतो हारलो तरी एक्सपिरियन्स मिळतोय. तर तेच आहे, ते पाकिस्तानकडून सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स शिकतात. सी 2 टाईपच्या बॅटल्स असतात. एक असते बॅटल टेक्नॉलॉजीची, जी ती 1 to 1 होऊ शकते. लेट्स से ड्रोन आहे माझ्याकडे सुपर चांगला ड्रोन आहे तुमच्यापेक्षा, तर कम्पॅरेटिव्हली तुम्हाला एज आहे. बट बॅटल आर नेव्हर फॉट लाईक दिस. बॅटल आर फॉट थिएटर लेवल, नॅशनल लेवल. सो आणि तो एक्सपिरियन्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल पहा, आता ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेस पाहिलं असून तुम्ही, कुणीतरी दिल्लीत बसलेलं आहे, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर्स असेल, पर्टिक्युलर DGM डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणतात, त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे सगळं, ठीक आहे. ते एक्झिक्यूट करतात, की तेच फोन करतात, तुम्ही हे करायचं तेव्हा ते करतात. तुम्हाला वाटतं की यांच्या हाताने खालच्यांच्या, की आज मला ठरवलं जायचं आहे नाही. सो हे प्लॅन करतात. मी हे प्लॅन करताना यांना एवढा एक्सपिरियन्स आहे की त्यांना माहिती कुठल्या थिएटरमध्ये काय आहे, विकनेसेस काय आहे, कुठल्या फोर्सेसच्या समोर कोणत्या फोर्सेस आहे, कशा टॅक्टिक्स लावली पाहिजे, ॲन्व्हिल टॅक्टिक्स लावली पाहिजे का, कुठं पुश केलं पाहिजे, कुठं टँक्स यूज केले पाहिजे. म्हणजे हे कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी करू शकतात. ते एक्सपिरियन्सवरती आहे. ते कॉम्प्रिहेन्सिव्हली इंटिग्रेटेडली प्लॅन करू शकतात. त्यांना माहिती कुठे डिफेन्सिव्ह जायचं आहे, कुठे ऑफेन्सिव्ह जायचं आहे, कुठे ते इन्कर्जन करू शकतात. फॉर एक्झाम्पल असा एक एरिया आहे, नेक्स्ट टाइम वॉर झाला ना, ते असे सगळे एरिया कट करायचे डोक्यात त्यांच्या, जिथं पाकिस्तानला ॲडव्हान्टेज आहे आणि ऑलरेडी मॅप तयार आहे. लेट सपोज असा एखादा एरिया आहे जिथं पाकिस्तानी ह्या साईडनी आहे आणि इंडिया ह्या साईडनी. आता आपल्याला काय करावं लागतंय एवढ्यासाठी, ही पूर्ण बाजू डिफेंड करावं लागते तिन्ही साईडनी, अननेसेसरीली आहे. हेच जर सरळ मॅप असता असा तर तुम्हाला एवढीच फोर्सेसनी एवढंच पार्ट डिफेंड करावं लागला असतं, जो फार इझी होता कम्पॅरेटिव्हली. बट ज्यावेळेस जिथं कुठं असे, कारण का मॅप तर असे बनवलेले आहेत, ठीक आहे, रेड क्लिपनी म्हणा किंवा काय. सो ना विचारले आपल्याला ना त्यांनी त्यांच्या सोयीने बदलले. मग नेक्स्ट टाइम आपण बदलणार आहे आता, ठीक आहे, मी ऑलरेडी सांगितलं. मग अशा सगळ्या गोष्टी लक्षात असतात की कुठं डिफेंड करायचं आहे, कुठं ऑफेन्सिव्ह जायचं आहे, हे सगळे प्लॅन. सो चायनीज आर्मीला कुठे असा एक्सपिरियन्स नाही. सो चायना नेव्हर अफोर्ड दिस. बट तेच सांगितलेलं येतं की रशियाला काय पाहिजे, ग्रेट पॉवर पाहिजे, आणि त्यांना कुठेतरी चायनावरती. कारण मी ऑलवेज सांगत आलेलो आहे, कदाचित ऐकलं असेल ज्यांनी IRचं लेक्चर केले असतील माझे, 3 वर्षापासून सांगत आलेलो आहे. मला नेहमी प्रश्न विचारतात, सर चायना आणि रशिया एवढी पार्टनरशिप स्ट्रॉंग होत चालली, याचं इंडियावरती काय इम्प्लिकेशन आहे. इंडिया शुड नॉट वरी अबाउट इट. हे USA वरी करू द्या, हे USA काळजी करू द्या. रशिया चायना कितीही जिवलग मित्र होऊ द्या, कितीही जिवलग, ठीक आहे, तरी त्याची मैत्री कधी होऊ शकत नाही. त्यांचं फक्त काय कन्व्हिनियन्सची दोस्ती आहे, की भाई दोघांचे शत्रू एक आहे म्हणून आपण एकत्र आहे आज, आणि दोघांना एकमेकांची गरज आहे म्हणून आपण आज एकत्र आहे. अदरवाईज त्यांना गरज नाही. दे आर द बिगेस्ट एनिमीज ऑफ इच अदर. फर्स्ट थिंग का रशिया ऑब्लिक किंवा रशिया क्रिटिसाइज करतं चायनाला की कुठंतरी तुम्ही कम्युनिझम डिस्ट्रॉय केले. सो कॉल्ड लीडर म्हणताय तुम्ही स्वतः समाजवादाचे, सोशलिस्ट, दुसरी विचारधारा आहे उदारमतवादाच्या अपोजिट, ती ॲक्च्युली स्ट्रॉंग करायच्या पाहिजे होती. त्याला तुम्ही कुठंतरी ब्लो दिलाय इन टर्म्स ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी स्वीकारून. चायनाने कॅपिटलिस्ट इकॉनॉमी स्वीकारलेली एक प्रकारे, ठीक आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ते काय म्हणतात त्यांचे टेरिटोरियल डिस्प्यूट्स आहे. दे आर द नेबर्स, नेबर्स कॅनॉट बी फ्रेंड. व्हेरी बेसिक रूल. त्यांचे फाईट्स आहेत पण टेम्पररी थांबले ते. कारण दोघांनी लार्जर पिक्चर बघितलाय, आपल्याला सध्या एकत्र राहण्याची गरज आहे या पर्स्पेक्टिव्हने, ठीक आहे. नेक्स्ट, डिस्पाइट बॅटलफील्ड गेन्स म्हणजे काय, जरी युद्धामध्ये रशिया जिंकत असलं तरी रशिया फेसेस सेव्हर इकॉनॉमिक चॅलेंजेस. रशियाला आर्थिक समस्या सहन कराव्या लागत आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात आहे. कारण का तुमचं पूर्ण एंटायर इकॉनॉमीचं अटेन्शन कुठे, वॉरकडे, वॉर जिंकण्यामध्ये, राईट. कारण का अशा वेळेस प्रेसिडेंटचं सुद्धा लक्ष तिकडेच आहे. कारण का कुठल्याही प्रकारचा सेटबॅक प्रेसिडेंटची लेजिटिमेसी कमी करू शकतो. लेजिटिमेसी कमी झाली म्हणजे लोकांमध्ये असलेला ॲक्सेप्टन्स, स्वीकार्यता कमी झाली तर ऑलवेज धोक्यात आहे. ती डिक्टेटरशाही असली तरी धोक्यात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट, अ थॉ विथ द वेस्ट वुड बी इनॉर्मसली हेल्पफुल. मग कुठल्याही प्रकारचं रिलेशनमध्ये चांगले संबंध तयार झाले USA सोबत तर ऑलवेज वेलकम आहे. कारण का कुठेतरी इकॉनॉमीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील रशियामध्ये. अ रिटर्न टू द G8 फॉर एक्झाम्पल, वेस्टर्न एक्नॉलेजमेंट ऑफ इट्स सिक्युरिटी कन्सर्न वुड स्ट्रेंथन द मॉस्कोज ट्रॅडिशनल क्लेम फॉर अ रोल इन स्टॅबिलायझिंग युरोप्स सिक्युरिटी आर्किटेक्चर अँड द शेपिंग वर्ल्ड पॉलिटिक्स. मग हे जे ग्रेट पॉवर लिहिलेलं आहे, रशियाला व्हायचं आहे ग्रेट पॉवर, त्याच्या खाली असा बाण दाखवा, ठीक आहे. सो जिथं ग्रेट पॉवर लिहिलं असून तुम्ही महासत्ता व्हायचं आहे रशियाला, त्याच्या खाली असं बाण दाखवा. आणि मग हे पॉईंटला पहिला, टू ओव्हरकम द इकॉनॉमिक चॅलेंजेस, आर्थिक समस्या दूर करणे. ग्रेट पॉवरमध्ये काय पाहिजे त्यांना ॲक्च्युली, एक आर्थिक समस्या दूर करणे. मग डॅश करून लिहा कशा पद्धतीने, G8 मध्ये सामील होऊन. G7 आहे, अगोदर G8 होतं, त्याच्यामध्ये रशिया होतं, राईट, हिस्ट्री माहीत असेल. नेक्स्ट, यातून काय मिळणार आहे, G8 मध्ये सामील झाले, पुन्हा G8 मध्ये डॅश करून खाली बाण करून लिहा. G8 मध्ये सामील झाल्यानंतर काय मिळणार आहे,
ही जे पाश्चात्य देश आहेत किंवा पाश्चात्य भाग आहे जागतिक राजकारणात, सो पाश्चात्य राष्ट्रांकडून कुठेतरी त्यांच्या जे काही सुरक्षेच्या समस्या आहे त्याची संमती मिळेल किंवा त्याला त्याची एक ओळख मिळेल, एक्नॉलेजमेंट मिळेल. एक्नॉलेजमेंट टू सिक्युरिटी कन्सर्न्स ऑफ द रशिया फ्रॉम द वेस्ट. सो पाश्चात्य देशांकडून कुठेतरी सुरक्षेचे जे काही समस्या आहे, आव्हान आहे, त्याच्याबद्दल रिकग्निशन मिळेल, एक्नॉलेजमेंट मिळेल, त्याच्याबद्दल ओळख मिळेल की ओळखले त्यांनी. यस. नेक्स्ट त्याचबरोबर काय होईल बघा, कुठेतरी रशियाचं जे ॲस्पिरेशन आहे, रशियाची जी इच्छा आहे की जे युरेशिया आहे किंवा युरोपचं जे काही सिक्युरिटी आर्किटेक्चर आहे, सुरक्षा संस्था आहे, सुरक्षा आराखडा आहे, त्याच्यामध्ये आणि जागतिक राजकारणाचं जे काही पॉलिटिक्स आहे किंवा जागतिक राजकारण आहे ते बदलण्यामध्ये कुठेतरी रशियाची भूमिका आहे, या गोष्टीला तुम्हाला मान्यता मिळेल. मग ग्रेट पॉवरचा अर्थ असतो एक, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रेट पॉवर, की जागतिक राजकारण, जागतिक सुरक्षा आराखडा याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी मान्यता द्यावी लागेल की हां तुम्ही सुद्धा मोठे प्लेयर आहात, म्हणजे ग्रेट पॉवर. म्हणजे एक सिच्युएशन अशी इमॅजिन करा की जगामध्ये भारत जर ग्रेट प्लेयर झाला, याचा अर्थ काय, जगामधील कोणते राजकारण असू द्या किंवा जागतिक सुरक्षा शांतता ह्या गोष्टींबद्दल भारताला विचारल्याशिवाय काही होत नाही, तेव्हा म्हणायचं भारत ग्रेट प्लेयर झाला. मग रशियाचे ते ॲम्बिशन्स आहेत की युरोपचं जे सिक्युरिटी आर्किटेक्चर आहे, युरोपचा जो काही सुरक्षा आराखडा आहे त्याच्यामध्ये आणि जागतिक शांततामध्ये जागतिक राजकारणामध्ये त्यांचा से वाढावा, त्यांचं म्हणणं वाढावं, त्यांचं स्थान वाढावं, हे त्यांचं ग्रेट पॉवरचं ॲम्बिशन आहे. मग याच्यामध्ये इंडियाला काय हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे पेपर 2साठी इम्पॉर्टंट आहे, पेपर 2मधील पार्ट 2साठी, पार्ट बी साठी इम्पॉर्टंट आहे. काय फॉर इंडिया, एक ही जी काही शिफ्ट होणार आहे, काय शिफ्ट होणार आहे, मग US रशिया रिलेशन इम्प्रूव्ह होणार आहेत, रशिया चायना कुठेतरी ब्रेक होणार आहेत किंवा कमी होणार आहे त्यांचा डिपेंडन्स, हे जे काही चेंज होणार आहे याच्यामध्ये आपले काय परिणाम होणार आहे हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. आपल्यासाठी G2 ज्यादा कन्सर्न आहे रादर दॅन द रशिया आणि चायनाचे इंडिपेंडन्स किंवा डिपेंडन्स. रशिया चायनाची जी भागीदारी ती आपल्याला ज्यादा कन्सर्न नाही, आपल्याला कन्सर्न आहे G2 कोण आहे, US आणि चायनाची भागीदारी. तुम्ही आता पाहिलं असेल प्रेसिडेंट जे ट्रम्प आहेत त्यांनी डिक्लेअर केले की G2 मीटिंग लवकरच होईल आणि नेक्स्ट इयरला त्यांनी प्लॅन देखील केलेला आहे की शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. ठीक आहे. सो G2 जास्त धोकादायक आहे आपल्यासाठी. G2चा अर्थ काय की पुन्हा एकदा हे चायना आणि USA दोघं एकत्र येऊन ठरवतात की आम्ही दोघं मिळून राज्य करू जगावरती. आपल्याला ते नाही पाहिजे. आयदर आम्हाला USAच्या अंडर पाहिजे किंवा आम्हाला मल्टीपोलॅरिटी पाहिजे, बहुध्रुवीयता पाहिजे. आम्हाला चायना त्याच्यात एक पोल आहे ना, आम्हाला नाही त्याच्यात, हे चालणार नाही. सो वी आर नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट एनी हाऊ दॅट द चायना इज गोइंग टू बी सुपर पॉवर. आणि ते पण USAकडून जर ॲक्सेप्टन्स मिळत असेल, त्या गोष्टीला मान्यता मिळत असेल, मग तर बिलकुल नाही. मग आम्हाला USA पण नको आहे. आम्हाला मल्टीपोलॅरिटी पाहिजे, बहुध्रुवीयता पाहिजे आणि त्यात एक ध्रुव आम्ही, एक पोल आम्ही. ठीक आहे. सो सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं इंडियासाठी, तर सिनो अमेरिकन जे काही एकमत होते एशियन पॉलिटिक्स बाबत, आशियाई राजकारणाबाबत G2चं जे एकमत होते, G2 म्हणून कंसात लिहायचं रशिया आणि चायना आणि US. सो यांच्यातील जे एकमत होते ते आपल्याला जास्त धोकादायक आहे किंवा काळजी करण्यासारखं आहे, रादर दॅन आपल्याला फ्युअर कन्सर्न आहे बद्दल E2 बद्दल. हे जे E2 आहे त्याच्याबद्दल आपल्याला अगदी फ्युअर कन्सर्न आहे. मग U2 मध्ये कोण आहे, US रशिया कॉपरेशन. ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काय टेन्शन घेण्याचं कारण नाही, मी ऑलरेडी सांगितलं. कारण का सांगा, पहिल्या गोष्ट, जर US रशियामध्ये जर चांगली मैत्री झाली आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट थिंग आहे फॉरेन पॉलिसीसाठी अख्ख्या जगामध्ये. ठीक आहे. कारण का दोघंही आपले चांगले मित्र होऊ शकतात आणि आपल्या दोन मित्रांची चांगली मैत्री म्हणजे आपल्याला टेन्शन आपले किती कमी आहेत. आता आपलं निम्म आयुष्य त्याच्यातच चाललेलं आहे. ठीक आहे. फॉरेन पॉलिसीचं रशियाला बॅलन्स करू का USAला, USA बद्दल जास्त क्लोज गेलो का रशिया दुखवते, रशियाबद्दल जास्त क्लोज गेलो का USA दुखवते. आता जर हेच दोघं एकत्र आले तर आपल्यासाठी ऑलवेज बेटर आहे. बट आपल्यासाठी तुम्ही म्हणसाल मग हे सेम सिच्युएशन चायनाबाबत पण आहे. आपण चायनाच्या क्लोज गेलो का USAला काहीतरी प्रॉब्लेम होतोय, आपण जास्त USAच्या क्लोज गेलो का चायना काहीतरी डिस्टर्ब होतोय. मग US चायना एकत्र आले तर नाही, मग आपल्याला जास्त डिस्टर्ब आहे. सो दोन गोष्टी लक्षात ठेवा. सो US चायना एकत्र नाही आले पाहिजे, बट US रशिया एकत्र आले चालेल, कारण वी ट्रस्ट रशिया मोर दॅन द चायना. रशिया इज नॉट ए थ्रेट टू अस, चायना इज द थ्रेट टू अस. ठीक आहे. नेक्स्ट मग काय, दिल्ली हॅज नेव्हर सबस्क्राईब टू व्ह्यू दॅट रशिया अँड अमेरिका आर अ परमनंट ॲडव्हर्सरीज. आपण हे कधीही मानलं नाही की रशिया आणि USA हे कायमचे शत्रू एकमेकांचे, नाही मानलं. का, वर्ल्ड वॉर 2 मध्ये हे दोघं एकत्र लढत होते हे आपल्याला माहिती आहे, कारण त्यांच्यासोबत आपण होतो लढायला. चायना नव्हतं किंवा कोणी नव्हतं जगामध्ये, भरपूर सारे देश नव्हते, पण आपण होतो त्यांच्यासोबत लढाई, सोबत मिळून लढाई करत होतो इतर देशांविरुद्ध. सो आपल्याला चांगलं माहिती हे दोन्ही काय परमनंट शत्रू नाहीत एकमेकांचे. अँड ह्या दोघांच्याही मैत्रीला
मॉस्को विल ऑलवेज सपोर्ट इंडिया अगेन्स्ट द वेस्ट. हे देखील त्यांना परमनंटली माहिती आहे की हे गरजेचं नाही आहे की जेव्हा कधी इंडिया वेस्ट म्हणजे पाश्चात्य देशांच्या बाजूने जाईल तेव्हा रशिया त्या गोष्टीला सपोर्ट करेलच असं नाही आहे. म्हणजे काय, आपण एक गोष्ट मानतो त्यांच्या शत्रुत्व कायम आहे हे पण नाही मानत आहे आपण, आणि रशिया कायम आपल्या बाजूने हे पण नाही मानत आहे आपण. याचाच अर्थ काय, तुमची मैत्री होत असेल तर आम्हाला ओके, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, याचा अर्थ आहे. ठीक आहे, बट प्रॉब्लेम कुठे आहे, इंडिया रिमेंबर्स दॅट USA आणि सोव्हिएत युनियन वेअर मिलिटरी अलाइज ड्युरिंग वर्ल्ड वॉर II अँड सोव्हिएत युनियन सॉट अ ग्लोबल डिओपॉली विथ द US in 1970s. की दोघांनी मिळून, मी ऑलरेडी सांगितले डिटेंटे पिरियड ऐकला असेल तुम्ही, डिटेंटे पिरियड, की ज्या वेळेस USA आणि रशिया या दोघांचं सगळ्यात जास्त सहकार्य होतं एकमेकांसोबत. पूर्ण जगाला प्रश्न पडला, अरे काहीतरी म्हणतात ते कोल्ड वॉर पॉलिटिक्स चालू होती, बंद झालं का, शीतयुद्ध संपलं काय, कारण का त्यावेळेस सगळे कोऑपरेशन्स व्हायला लागले. मी ऑलरेडी सांगितलं नाही का, 6000 न्यूक्लिअर ते 34,000 न्यूक्लिअर वेपन्सपर्यंत गेले होते, त्यांनी स्टार्ट ट्रिटी केली आणि ते रिड्यूस होत आले. राईट, सो असो सांगण्याचं उद्दिष्ट काय, आपण ही गोष्ट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि अँड दॅट पोस्ट सोव्हिएत रशिया इज इन 90s, म्हणजे जेव्हा USSRचं कोलॅप्स झालं त्यावेळेस देखील रशियाचं जे फोकस होता ते स्वतःच्याबद्दल होता, त्यावेळेस सुद्धा त्यांना इंडियासाठी टाईम नव्हता. म्हणजे काय, USSR कोलॅप्स झाल्यानंतर रशिया पण आपल्या बाजूने नव्हतं. मधल्या पिरियडमध्ये शीतयुद्धाच्या काळामध्ये 1970मध्ये US रशिया एकत्र होते. सो आपल्याला यांची फ्रेंडशिप असली काय, किंवा आपण हे पण मानत नाही यांची फ्रेंडशिप नाही, यांची शत्रुत्व आहे. सो आपल्याला याचा फरक नाही पडत आहे. त्याचे 4 आर्ग्युमेंट्स दिलेत ऑलरेडी यांनी, जे की मी ऑलरेडी सांगितलेत पण, आणि इन शॉर्ट सांगितले. या रिलेशनचा आपल्याला काही जाता फायदा किंवा तोटा नाही आहे. फायद्याचे ऑब्वियसली फार कन्सर्न नाही, बट दिल्ली कॅनॉट इग्नोर द निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस ऑफ टुडेज सिनो रशियन रिलेशनशिप अलायन्स फॉर द इंडियाज. भारताच्या सुरक्षेसाठी असलेले चायना आणि रशियाचे जे काही संबंध आहे याचे जे नकारात्मक परिणाम आहे हे मात्र आपण टाळू शकत नाही. नेक्स्ट स्टेटमेंट्स भारताच्या कंटेक्समध्ये, पहिलं तुम्ही ते लिहिले E2 G2, ओके गुड, थँक्यू. सो दुसरं स्टेटमेंट, दिल्ली कॅनॉट इग्नोर, आधी इंग्लिशमध्ये सांगतो, दिल्ली कॅनॉट इग्नोर द निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस फॉर टुडेज सिनो रशियन अलायन्स फॉर इंडियाज सिक्युरिटी. मराठीमध्ये सांगायचं तर भारत आज चायना रशिया संबंधातील किंवा भागीदारीतील चायना रशिया संबंधातील नकारात्मक परिणाम, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नकारात्मक परिणाम, असं करा, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नकारात्मक परिणाम टाळू शकत नाही किंवा दुर्लक्षित करू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट मग काय बघा, इंडियासाठी सगळ्यात महत्त्वाचं, टू रिकॉग्नाइज दॅट द रिलेशन अमंग द US, रशिया अँड चायना आर इन अ डीप फ्लक्स. सो लिहा नेक्स्ट स्टेटमेंट, डीप फ्लक्स म्हणजे काय, किओटिक आहेत, किओटिक, अस्पष्ट आहेत, अराजक आहेत, फ्लक्स आहेत. सो सगळ्यात स्टेटमेंट इम्पॉर्टंट, काय स्टेटमेंट आहे की युरेशियन पॉलिटिक्समध्ये, युरेशियन राजकारणामध्ये बदलते रशिया US आणि चायनाचे संबंध, बदलते चायना USA रशिया या तिघांमधील संबंध भारतासाठी युरेशियन पॉलिटिक्समध्ये एक अराजक समस्येसारखे आहे. इट इज लाईक किओटिक सिच्युएशन, इट इज लाईक डीप फ्लक्स आहे. इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज इन फ्लक्स, बट कुठेतरी आता ते G2 कडे टर्न व्हायला पाहते आणि देर आर ऑलवेज चॅलेंजर्स, राईट. बट युरेशियन पॉलिटिक्समध्ये जे काही फ्लक्स आहे, जे काही अराजकता माझं चाललेली आहे, आणि हे कशामुळे, त्या 3 देशांच्या संबंधामुळे, आणि हे कुठेतरी भारत मान्य करतोय. ठीक आहे, मग यासाठी काय केलं पाहिजे, दिल्ली मस्ट बी ओपन टू द possibility of improving US-Russia ties and acknowledge that Moscow could emerge as the swing state. मग यासाठी सोल्युशन लिहा, पुढे सोल्युशन, इंडियाने काय केलं पाहिजे, इंडियाने हे जाणून घेतलं पाहिजे. नेक्स्ट, इंडियाने, भारताने हे जाणून घेतलं पाहिजे की कुठेतरी या परिस्थितीमध्ये म्हणजे कोणती परिस्थिती, युरेशियन पॉलिटिक्स हे फ्लक्स आहे, या परिस्थितीमध्ये US रशियातील संबंध हे सुधारू शकतात आणि त्यातून सो आधी इंग्लिशमध्ये पण घ्या, इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता डायरेक्टली ना. येस, इंडिया शुड रिकॉग्नाइज दॅट द
देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इम्प्रूव्हिंग US रशिया टाईज अँड शुड ॲक्नॉलेज दॅट मॉस्को कुड इमर्ज ॲज द स्विंग स्टेट्स. ठीक आहे. हां, मराठीमध्ये काय सांगितलं तुम्ही, आणि त्यातून त्यातून रशिया हे 2-3 वर्ड आहे. कोणीतरी म्हणतं निर्णायक आहे, काही ठिकाणी वाचलंय मी, निर्णायक राज्य म्हणतात. कोणी म्हणतं की बदलते राज्य आहे, किंवा कोणी म्हणतं की लवचिक राज्य आहे. ठीक आहे, स्विंग स्टेट म्हणतात, किंवा दोलनशील आहे. हे जे मराठी प्रॉपर वर्ड, बट दोलन हे वर्ड IR मध्ये लाईक सूटच होत नाही. ठीक आहे, बट तुम्ही लिहू शकता स्विंग स्टेट आहे, आणि ते इंग्लिशमध्ये सुद्धा मराठीमध्ये लिहितं असं लिहू शकता स्विंग स्टेट, कारण ती कन्सेप्टच ती आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. निर्णायक राज्य ठरू शकते असं लिहिलं तरी चालेल, ते जास्त अर्थशी. ॲक्च्युली निर्णायक म्हणजे डिसायसिव्ह. ठीक आहे, परंतु तो शब्द योग्य पद्धतीने तिथे बसतोय. ठीक आहे, आणि इंग्लिशमध्ये समजलं की कुठेतरी इंडियाने सुद्धा हे मान्य केलेले आता की काहीतरी शक्यता आहे रशिया आणि US मध्ये चांगले टाईज सुधारण्याची, त्यांच्यातली भागीदारी सुधारण्याची, आणि त्यातून कुठेतरी हे मॉस्को जे आहे ते एक स्विंग स्टेट. मग स्विंग स्टेट म्हणजे काय, कुठेतरी बॅलन्स करणारं, की कुठेतरी झुकणार. मग रशिया जर झुकलं चायनाच्या बाजूनी तर थ्रेट निर्माण होतोय, रशिया झुकलं तर USAच्या बाजूनी तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि तेच तिथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. झुकलं तर रशिया नाही झुकणार कोणाच्याच बाजूने. ठीक आहे, बट रशियाची भागीदारी त्या दिशेने होऊ शकते. ठीक आहे, पुढचे डेव्हलपमेंट्स काय होतील ना त्याच्यावर डिपेंड आहे. सी रशियाला याच्यात प्रॉब्लेम काय माहिती, सगळ्यात मोठा रशियाला एकच प्रॉब्लेम आहे, रशिया गॅरंटी आहे. आम्ही सपोज आजपासून ट्राय केलं की चायनापासून डिपेंडन्सी अवलंबत्व कमी करायचं आहे आणि कुठेतरी USAला सपोर्ट करायचा आहे, तर USA उद्या जाऊन धोका देणारच आहे. USA त्यांच्यासोबत राहणार नाही हे त्यांना रशियाला कळालेलं आहे. USA तोपर्यंत सपोर्ट देईन जोपर्यंत तुमचे चायनासोबत संबंध खराब होत नाही. चायनासोबत एकदा तुमचे संबंध खराब झाले की तुम्हाला USA सोडून देणार आहे, म्हणजे तुमचे संबंध USA सोबत पण खराब आणि चायनासोबत पण खराब आहे. हे कोण ओळखून आहे, रशिया ओळखून आहे. त्यामुळे रशिया जास्त क्लोज जाणार नाही USAच्या ॲट द कॉस्ट ऑफ द चायनीज रिलेशन, तर डेफिनेटली नाही. सो तोच तो प्रॉब्लेम आहे की रशिया जादा स्मार्टर आहे आपल्यापेक्षा या बाबतीत जिओ पॉलिटिक्समध्ये. म्हणून तुम्ही पहा नेहमी की ते जिओ पॉलिटिक्समध्ये एक स्टेप नेहमी पुढे असतात, ते कारण ते ह्या गोष्टी ओळखून आपण नाही ओळखू शकतो ह्या गोष्टी. ॲक्च्युली USA आपला फ्रेंड आहे की नाही. ऑलरेडी मी हे हेनरी किसिंजर यांचं स्टेटमेंट सुरुवातीलाच लिहून दिलेलं आहे की हेनरी किसिंजर काय म्हटलेलं आहे, वन कॅन बी अ एनिमी ऑफ ए, one should fear that he or she is the enemy of a USA, but one should be more careful if he or she is the friend of the USA. सो कोणी शत्रू असेल तर त्यांनी भीतीत राहायचंय, नक्की घाबरून राहायचंय USAला, पण मित्र असेल तर ज्यादा काळजीपूर्वक राहायचंय. ठीक आहे, सो ज्यादा काळजी लक्षात ठेवायचंय, ज्यादा समस्या येऊ शकतात. सो US कॅनॉट बी फ्रेंड ऑफ एनीवन. ठीक आहे, नेक्स्ट दिल्ली विल ऑल्सो नोट द आयरनी. आयरनी म्हणजे काय, हे एक द्विधा मनस्थिती किंवा अशी एक परिस्थिती आहे. ठीक आहे, वास्तविकता आहे. काय, ट्रम्प सिक्स अ रिअप्रोचमेंट विथ द रशिया. हिज ॲडमिनिस्ट्रेशन हॅज इम्पोज्ड ए पिन्युटिव्ह टॅरिफ्स ऑन इंडिया फॉर बाईंग द रशियन ऑइल. मग ही कुठेतरी आयरनी म्हणजे कुठेतरी एक विरोधाभास आहे की एका साईडने ट्रम्प स्वतः रशियाला अप्रोच करतो की भाई आपली चांगली फ्रेंडशिप होऊ द्या, आणि दुसऱ्या बाजूने त्या रशियातून तुम्ही ऑइल घेतले म्हणून आपल्यावर पनिश करता दे. सो हा एक विरोधाभास आहे. बट दिस इज द ट्रॅजेडी ऑफ ग्लोबल पॉवर पॉलिटिक्स. कोण म्हटलेलं आहे, ट्रॅजेडी ऑफ ग्लोबल पॉवर पॉलिटिक्स, मियर शायमर. इट इज अ गेम. त्यांचं बुकचं नाव आहे ट्रॅजेडी ऑफ ग्लोबल पॉवर पॉलिटिक्स, मियर शायमर, ऑफेन्सिव्ह रिअलिझम. ठीक आहे, सो यांच्या बुकचं नाव आहे ट्रॅजेडी ऑफ ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. सो त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की USA तुम्हाला इथे विरोधाभास दिसतोय, कारण का एका साईडला USAला रशियासोबत चांगले संबंध ठेवायचे, दुसऱ्या साईडला रशियन ऑइल घेत आहे म्हणून इंडियाला पनिश करायचंय. पण हेच तर जागतिक राजकारणामध्ये, जागतिक जे महासत्ता आहे त्यांच्या राजकारणामध्ये, ग्रेट पॉवर पॉलिटिक्स, सत्तेच्या राजकारणामध्ये हीच तर ट्रॅजेडी आहे. हाच तो प्रॉब्लेम आहे की प्रत्येकजण कशासाठी काम करतोय, पॉवरसाठी. मग तो त्याच्या कन्व्हिनियन्सने काम करतोय, त्याच्या सोयीने काम करतोय, त्याला जे बेनिफिशियल राहील त्या पद्धतीने काम करतोय. ठीक आहे, बट सच अ कॉन्ट्राडिक्शन्स आर द लॉजिक ऑफ जिओ पॉलिटिक्स. आणि मग इथे लिहा कन्क्लुजन. नेक्स्ट अतिशय महत्त्वाचं कन्क्लुजन आहे एक, हे पण कन्क्लुजन होऊ शकतं, फक्त ट्रम्पचं नाव वापरायचं की कुठेतरी आपल्याला हे अंडरस्टँड करावं लागेल, इंडियाला हे समजून घ्यावं लागेल की दिस इज हाऊ पॉलिटिक्स विल बी प्लेड. हे असंच होणार आहे. त्यांना काय बघा, मग इंडियाची प्राथमिकता कशाला असली पाहिजे. एक, पहिली गोष्ट, अवॉइड गेटिंग एनटँगल इन टू ग्रेट पॉवर जोकिंग. कुठेही ह्या ग्रेट पॉवर महासत्तांच्या राजकारणामध्ये न पडणे.
जरी सी राजा मोहन असला तरी पॅसिफिस्ट आहे. ठीक आहे, तो कुठेही ॲग्रेशनबद्दल बोलणार नाही. कारण का, दिस इज बुद्धाज लँड. सी राजा मोहन यांचा आर्ग्युमेंट लक्षात ठेवा. दिस इज ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. नेक्स्ट, एनहान्सिंग इंडियाज नॅशनल पॉवर. दॅट्स इम्पॉर्टंट. आणि नॅशनल पॉवरवरती ऑलरेडी GS मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर म्हटलेले त्यांनी. ठीक आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर. बट मग मी ऑलरेडी सांगितलं आहे व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ पॉवर, आणि त्या सगळ्या एलिमेंट्सवरती आपली सत्ता गाजवणं म्हणजे आपली नॅशनल पॉवर मिळवणं. मग इकॉनॉमिक असेल, आर्थिक सत्ता असेल आपली, किंवा आर्थिक ताकशक्ती असेल, डिफेन्स असेल, पॉलिटिक्सवरती असेल, कल्चर सभ्यतेवरती असेल, विचारधारेची पॉवर असेल, जी काही पॉवरचे सगळे डायमेन्शन्स आहे, एलिमेंट्स आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक कॉम्प्रिहेन्सिव्हली नॅशनल पॉवर तयार करा. कोणती एक पॉवर फक्त मिलिटरी उभी राहून तुम्ही महासत्ता होऊ शकत नाही. तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर तयार करावं लागेल. कुठेतरी सर्वसमावेशक अशी तुम्हाला शक्ती तयार करावी लागेल, राष्ट्रीय शक्ती ताकद तयार करावी लागेल. आणि मस्ट रिमेन द सोल क्रायटेरिया फॉर गायडिंग इट्स ग्रेट पॉवर डिप्लोमसी. आणि हेच महासत्तांच्या मुत्सद्दीकरीचे तत्व असले पाहिजे. काय, स्वतः हा पॉवर ॲक्वायर करा, नॅशनल पॉवर. हू सेड दिस? पुन्हा एकदा, ऑफेन्सिव्ह रिअलिस्ट. ऑफेन्सिव्ह रिअलिस्ट, मियर शायमर. ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. ठीक आहे. 1 तास गेला मला आर्टिकलला, जो एक्स्ट्रा आहे कुठून तरी भरून काढावं लागेल रोजच्या क्रॅश कोर्समधून. बट ठीक आहे, मला असं वाटतं जिओ पॉलिटिक्स युरोशियाचं समजणं हे जादा इम्पॉर्टंट होतं. आत्ता काय चालू आहे ॲक्च्युली हे समजणं खूप इम्पॉर्टंट होतं. सो जेव्हा कधी US रशिया, US चायना, चायना रशिया इन कंटेक्स्ट ऑफ इंडिया क्वेश्चन येईन, तुमच्याकडे आज कमीत कमी 50 वर्ड्स रेडी आहेत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्वेश्चन, ॲनालिसिस रेडी आहे. ह्या 50 वर्डवरती लिहायचं विथ वर्ड्स. असं नको व्हायला पॉईंट फॉर्मॅटमध्येच. ठीक आहे, पॉईंट फॉर्ममध्ये पण देईन आणि नोट्स पण देईन पुन्हा तुम्हाला रिवाईज करायला. हे पण तुम्ही जाऊन एकदा वाचा किंवा रिव्हिजन करायची PDF देईल मी नंतर. ठीक आहे. आजचा टॉपिक आहे इंडिया आणि न्यूक्लिअर क्वेश्चन.